आज चंपाषष्ठी, उद्या चंपाषष्ठी, आज नागदेव असतात. नागदेव आमच्याकडे. नागदेव म्हणजे काय मी सांगते तुम्हाला. हो का, त्याच्यासाठी लागते भाजी. भाजी बिना डाळ टाकता भाजी लागते. भात हे नैवेद्यापुरतं सगळं चाललंय. आणि हो काही नागदेव, ह्याला म्हणायचं नागदेव. ह्यात आता वाती टाकायच्या, ही पेटवायचं देवापुढं, पाजळायचं. झालं, उकडायचं असतं तर उकडून काळा करायचं. हे भाजी, भात, असं करतात नागदेव. ह्यात आता वाती टाकायच्या, ह्यात वाती टाकायच्या, तेल टाकायचं आणि देवापाशी पाजळायचं. ते अजून दाखवते पुढं. आता ह्यात घातलंय तेल, वात. ही 5 देवाचं पाजळायचं आणि ही 5 माझ्या मुलाचं आणि ही माझ्या मिस्टरांचं. ह्यात भाजी घातली, भात घातलाय आणि ह्यात तेल घातलंय आणि हे आता देवापाशी ठेवायचं. ह्याच्यात आता भंडारा ह्याला वाह्याचा आणि हे देवापाशी पाजळायचं. आणि येळकोट येळकोट ही खंडोबाची मूर्ती दिसते का. आणि पाजळलं की येळकोट येळकोट जन्माला करायचं. उद्या भरीत रोडगा करायचा. भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवायचा, भंडारा लावायचा, तळी उचलायची. हे खंडोबाचं असतं आमच्यात. दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, भंडारा टाकायचा, हे सगळं करायचं. हे आज असते तसटीचं नागदेव. हे कोण कोण करतं सांगा. आमच्याकडं मी नुसतं दरवर्षी 5च नागदेव करत असते. पण ह्या वर्षी त्या दिवशी जेजुरीला गेल्यावर खंडोबाची मूर्ती आणली. आमच्याकडं नव्हतं अजून देवाच्या वाटण्या, कुठल्याच वाटल्या झाल्या नाही त्या. खंडोबाची मूर्ती आणली. मग पहिलंच वर्ष आहे म्हणून केलं नागदेव. आता भैया गेलाय बाहेर. भैया आला की करायची. झालं.